ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण आषाढी एकादशी स्पेशल आप्पे पात्रामध्ये शाबूत तांदूळ टाकून अतिशय भन्नाट अशी रेसिपी करणार आहोत. आता आषाढी एकादशी आहे, त्यामुळे उपवासाला खिचडी, वडे किंवा थालीपीठं वगैरे खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल ना, तर ही रेसिपी नक्कीच करा. तर चला, थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे बघा, मी 1 वाटी शाबूत तांदूळ भिजत ठेवला होता. अगदी ज्या पद्धतीने आपण खिचडीसाठी शाबूत तांदूळ भिजवतो ना, अगदी त्याच पद्धतीने इथे आपल्याला शाबूत तांदूळ भिजवून घ्यायचा आहे. शाबूत तांदूळ भिजवल्यानंतर त्याला अगदी हाताने अशा पद्धतीने मी मोकळा करून घेतला आहे. आता हा शाबूत तांदूळ मोकळा करून झालेला आहे. तोपर्यंत इथे एका साईडला मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये इथे मी हिरव्या मिरच्या घालणार आहे. आता मिरचीचं प्रमाण ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर मिरची इथे जास्त घाला. पण इथे बघा, मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. आता मिरची वाटून घ्यायची आहे आपल्याला. अगदी बारीक अशी वाटायची आहे. पण तुम्हाला हवं असेल ना, तर तुम्ही इथे मिरची चिरूनसुद्धा घालू शकता. पण अशा पद्धतीने वाटून घातली ना, तर अजिबातच दाताखाली वगैरे येत नाही किंवा लहान मुलं जर खात असतील ना, तर त्यांनासुद्धा ती मिरची लागत नाही. त्यामुळे शक्यतो अशा पद्धतीने मिरची वाटून घाला. आता बघा, मिरची घातल्यानंतर शाबूत तांदळामध्ये मिरची आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर नक्कीच चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून, शहरातून पाहत आहात ना, हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आता इथे बघा, एक मोठ्या आकाराचा बटाटा मी उकडून घेतला होता आणि नंतर तोच बटाटा मी छान असा किसून घेतला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हाताने सुद्धा मॅश करू शकता. पण अशा पद्धतीने जर तुम्ही किसणीने किसून घेतला ना, तर अगदी बटाटा एकसारखा मॅश होतो आणि अजिबातच बटाट्याच्या गाठी वगैरे यामध्ये राहत नाही. आता यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. शेंगदाण्याचा कूट इथे शक्यतो भाजलेलाच वापरा. भाजलेला शेंगदाण्याचा कूट या पदार्थामध्ये ना अगदी छान लागतो. त्यामुळे कच्चा शेंगदाण्याचा कूट न घालता अगदी या पद्धतीने भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घाला. इथे मी एक 4 ते 5 शेंगदाण्याचा कूट घातला आहे. पण जर तुम्हाला शेंगदाण्याचा कूट जास्त आवडत असेल, तर तो तुम्ही जास्तसुद्धा घालू शकता. चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि अगदी अशा पद्धतीने हे बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कधी-कधी हाताला मिरचीची आग वगैरे होते, तर तुम्ही हातामध्ये एखादी पॉलिथिन वगैरे घालून हे पीठ छान असं अशा पद्धतीने मळू शकता. तर बघा, पीठ अगदी चमच्याने न मिक्स करताना अशा पद्धतीने हातानेच मिक्स करा. म्हणजे ते अगदी छान असं एकजीव होतं आणि मीठ जे आहे ना, ते अगदी सगळीकडे लागले जातं. अगदी छान असा इथे मी गोळा याचा करून घेतला आहे. गोळा करताना ना अजिबातच यामध्ये मी पाण्याचा वगैरे वापर केलेला नाही आहे. अगदी तसाच हा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. तर हा गोळा मळून झालेला आहे. तोपर्यंत एका साईडला गॅसवरती मी आप्पेपात्र तापत ठेवलेलं आहे. आता माझ्याकडे जे आप्पेपात्र आहे ना, ते थोडंसं खराब झालेलं आहे. पण जर तुमच्याकडे जे आप्पेपात्र असेल, चांगलं असेल नॉनस्टिकचं, तर अजिबातच खाली वगैरे चिटकत नाही आणि अगदी आरामात हे आप्पे तयार होतात. तुम्ही यापूर्वी कधी अशा पद्धतीने आप्पे केलतं का, हे सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा. आपण नेहमी शाबूत तांदळाचे वडे अगदी तेलामध्ये तळतो आणि खूप जास्त तेलामध्ये तळले जातात. त्यामुळे आपल्याला तेलकट पदार्थ खूप जास्त आवडतसुद्धा नाही. पण जर तुम्हाला शाबूत तांदळाचे वडेसुद्धा खायचे आहेत आणि ते सुद्धा कमी तेलकट खायचे आहेत ना, तर नक्कीच अशा पद्धतीने आप्पे पात्रामध्ये हे वडे करून पहा. अगदी छान होतात, मऊसूत होतात, वरून छान कुरकुरीत आणि अगदी आतून सॉफ्ट असे हे वडे तयार होतात. आता बघा, गॅस इथे मीडियम केलेला आहे आणि मीडियम गॅसवरतीच हे वडे आपल्याला टाकून घ्यायचे आहे. अगदी गोल गोल आकार दिलेला आहे मी. तुम्हाला हवं असेल तर यापेक्षा अजून थोडासा मोठा आकार केला ना तरी चालेल. पण मी बघा अगदी या पद्धतीने असा आकार दिलेला आहे. वरनं पुन्हा अगदी 2-2 थेंब तेल ओतून घ्यायचं आहे. खूप जास्तसुद्धा नाही बघा. मी अर्धा चमचा तेल घेतलेलं आणि अर्धा चमचा तेल सगळ्या आप्पेपात्रामध्ये मी ओतून घेतलं आहे. आता यावरती झाकण ठेवून आपल्याला फक्त 2 मिनिटासाठी याला वाफ काढून घ्यायची आहे. तर बघा, झाकण ठेवून एक 2 मिनटं झालेले आहेत आणि जे आपले गोल आहेत ना किंवा जे राऊंड केलेले आहेत ना आपण, ते अशा पद्धतीने पलटी करून घेऊया. इथे आप्पेपात्र माझं थोडंसं खराब झालं आहे, त्यामुळे थोडंफार खाली चिकटलेलं आहे. पण तुमच्याकडे जे आप्पेपात्र असेल ते चांगलं असेल ना, तर अजिबातच खाली वगैरे चिटकत नाही आणि अगदी झटपट हे आप्पे तयार होतात. सगळीकडून आपल्याला छान असं हे शेकून घ्यायचं आहे. छान गोल्डन रंग येईस्तोपर्यंत ना आपल्याला हे शेकून घ्यायचं आहे. आता इथे बघा, अगदी छान गोल्डन रंग येईस्तोपर्यंत मी एक 3 ते 4 मिनटं हे शेकून घेतलेलं आहे. रंगसुद्धा तुम्ही पाहू शकता, अगदी सुरेख असा याचा रंग आलेला आहे. खायला अगदी कुरकुरीत लागतात, आतून अगदी सॉफ्ट लागतात. शेंगदाण्याच्या चटणीसोबत खा किंवा दह्यासोबत खा.
कशासोबतही खाल्ले नाही आप्पे तरीसुद्धा अप्रतिम लागतात. आणि या आषाढी एकादशीला ना नक्कीच एकदा ही रेसिपी करून पहा. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.